नमस्कार. 28 एप्रिल 2026 आजचं राशी भविष्य तुमच्यासाठी काही मोठे संकेत घेऊन आलं आहे. काही राशींवर आज नशिबाची जोरदार कृपा होणार आहे, तर काहींना अचानक पैसा आणि प्रेमात मोठी बदलाची संधी मिळू शकते. पण काही राशींनी आज सावध राहणं खूप गरजेचं आहे, नाहीतर छोटासा निर्णयही मोठं नुकसान करू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जाणून घ्या तुमच्या राशीचं अचूक राशी भविष्य. मेष रास. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा मेहनतीचा राहील. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात अधिक निखार येईल आणि जनसंपर्कही मजबूत होतील. कोणाला प्रभावित करण्यासाठी काहीतरी नवीन विचार करा. जीवनसाथीसोबत नातेवाईकांकडे जाऊ शकता. आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्यात काही अडचणी येऊ शकतात. आज तुमचा शुभ रंग बदामी. शुभ अंक 7. आज पैशांशी संबंधित कामांवर परिणाम होऊ शकतो. सट्टेबाजी करणाऱ्यांना आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सावध रहा. काही लोक ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात. आज तुमच्या प्रामाणिकपणामुळे बॉस प्रभावित होतील. कायदेशीर बाबतीत एखाद्या खास व्यक्तीची गरज भासू शकते. जास्त तणावामुळे शुगर लेवल वाढू शकते. सावध रहा. दररोजच्या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या त्रासापासून वाचण्यासाठी स्वतःचे वाहन खरेदी करू शकता. वृषभ रास. आजचा दिवस इतर दिवसांच्या तुलनेत चांगला राहील. महिलांना घरातील काम पूर्ण करण्यासाठी वेळ लागेल. तुम्ही अशा व्यक्तीने प्रभावित व्हाल ज्याला तुम्ही कामाच्या ठिकाणाहून ओळखता. विवाहित लोकांना आज चांगले परिणाम मिळतील. आज तुमचा शुभ अंक 3. शुभ रंग हिरवा. आज पैशांच्या बाबतीत काही चांगली बातमी मिळू शकते. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कामे होतील. कोणत्याही कामात घाई करू नका. आपली कामे लक्षपूर्वक पूर्ण करा. थोडीशीही निष्काळजीपणा नुकसानदायक ठरू शकतो. जीवनसाथीच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहा. एखादा रोचक सहप्रवासी मिळाल्यामुळे फ्लाईटचा लांब प्रवास आनंददायी ठरू शकतो. मिथुन रास. आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. कोणत्याही गोष्टींची जास्त चिंता करू नका. सध्या तेच तुमच्यासाठी योग्य आहे. महान व्यक्तींच्या कृपेने तुमचे एखादे अपूर्ण काम पूर्ण होऊ शकते. जे नाते काही कारणांमुळे तुटले होते ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही प्रेम जीवनात खूप रोमॅन्टिक मूडमध्ये असाल. आज तुमचा शुभ अंक 5. शुभ रंग पिवळा. आज तुम्ही शेअर मार्केटची स्थिती समजून घेण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी व्हाल. तुमच्या मिलनसार आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे एखादी डील मिळवणे सोपे जाईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी इतरांच्या निंदेमुळे प्रभावित होऊ नये. तुमच्यातील क्षमता आणि मेहनतीत काही कमी नाही. हवामान बदलामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते. भरपूर पाणी प्या. फायदा होईल. एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जाण्याची शक्यता आहे. कर्क रास. आज तुमच्या आसपास गडबड गोंधळ राहील. घरातील जबाबदाऱ्या वाटून घेण्याबाबत मोकळेपणाने चर्चा करा. आज आपल्या जीवनसाथीवर विश्वास ठेवा. त्यामुळे नात्यात अधिक मजबूती येईल. प्रेम जीवन जगणाऱ्यांना काही हलक्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज तुमचा शुभ अंक 1. शुभ रंग पांढरा. आज आईकडून पैसा आणि सहकार्य मिळू शकते. व्यावसायिक कामे पुन्हा सुरू होताना दिसत आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. तरुण आपल्या करिअरबाबत जागरूक राहतील. नोकरी करणाऱ्यांना एखाद्या प्रोजेक्टमध्ये टीमकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुम्ही निरोगी आणि ऊर्जावान वाटत आहात. फिटनेससाठी जे करत आहात ते नियमित ठेवणे आवश्यक आहे. एखादी ऑफिस संबंधी यात्रा करावी लागू शकते. सिंह रास. आजचा दिवस चांगला बनवण्यासाठी गायत्री मंत्राचा जप करा. तुमची वैयक्तिक कामे कुटुंबाच्या मदतीने पूर्ण होतील. विवाहित लोकांसाठी दिवस सामान्य राहील. प्रेम जीवन जगणारे लोक लग्नाचे स्वप्न पाहू शकतात. आज तुमचा शुभ अंक 2. शुभ रंग केशरी. प्रॉपर्टीशी संबंधित कामांसाठी दिवस चांगला आहे. व्यापाऱ्यांना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळतील. मनोरंजनावर जास्त खर्च टाळा. आज तुम्हाला तुमची व्यवस्थापन कौशल्य दाखवावी लागेल. बॉस किंवा सहकाऱ्यांबद्दल वाईट बोलू नका, अन्यथा अडचणीत याल. शुगरशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न वाढवा. दूरच्या प्रवासाची शक्यता आहे. कन्या रास. आज तुम्ही कोणालाही वचन देणे टाळा. कुटुंबातील समस्यांची चर्चा बाहेरील व्यक्तीशी करू नका. खोटं बोलल्यामुळे अडचणीत येऊ शकता. सावध रहा. तुमचं प्रेम जीवन खूप छान चाललं आहे. जीवनसाथीच्या एखाद्या गोष्टीला गंभीरतेने न घेतल्यास वाद होऊ शकतो. आज तुमचा शुभ अंक 8. शुभ रंग निळा. आज आर्थिक स्थिती सामान्य राहील. व्यवसाय करणाऱ्यांना काही नवीन संधी मिळू शकतात. महिलांना घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. ऑफिसच्या कामांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. छातीशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास दुर्लक्ष करू नका. त्वरित उपचार घ्या. कुटुंबासोबत रोमांचक ट्रिपची शक्यता आहे. मजेसाठी तयार राहा. तूळ रास.
आज दिवशी मेल मिलाप भविष्यासाठी खूप आवश्यक आहे. मनात नवीन गोष्टींबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण होईल. पती पत्नीच्या नात्यात जवळीक वाढेल. सिंगल लोकांना पार्टनर निवडताना अडचण येऊ शकते. आज तुमचा शुभ अंक 10, शुभ रंग गुलाबी. आज व्यवसाय करणाऱ्यांनी व्यापारात काही आधुनिक पद्धती जोडल्यास अपेक्षित वाढ मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांनी लहान लहान प्रोजेक्ट्सवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्य ठीक राहील. काही हंगामी आजारांचा त्रास होऊ शकतो, सावध राहा. प्रवासातून लगेच परिणाम मिळणार नाहीत, पण याच प्रवासातून भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. वृश्चिक रास. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. जर कोणाच्या बोलण्यावर किंवा हेतूवर शंका असेल तर आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि त्यानुसार वागा. पूर्वजांबद्दल आदर ठेवा. घरातील वृद्धांची सेवा करा. नवविवाहित जोडप्यांना अनेक गोष्टींमध्ये समन्वय साधण्याची गरज आहे. प्रेम संबंधांसोबत मैत्रीपूर्ण वागणूकही जोडीदाराशी ठेवा. आज तुमचा शुभ अंक 2, शुभ रंग लाल. आज लाभ आणि नुकसान दोन्हीचे योग आहेत. महत्त्वाच्या योजनांबद्दल विचारपूर्वक चर्चा करा. व्यवसायात नुकसान झाले असेल तर आज त्याची भरपाई होऊ शकते. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करू शकता. ऑफिसचे काम नेहमीपेक्षा चांगल्या प्रकारे होईल. शरीरातील असंतुलनाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही लोक आज बाहेर फिरण्याऐवजी घरी आराम करणे पसंत करतील. धनुरास. आजचा दिवस तुमच्यासाठी खास राहील. इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन खूप चांगले राहील. सिंगल लोकांना आज एकटे राहण्यात आनंद मिळेल. आज तुमचा शुभ रंग मरून आहे. शुभ अंक 1. आज तुम्हाला कदाचित लक्षातही येणार नाही, पण तुमचा बँक बॅलन्स खूप सुधारेल. तुमच्यापैकी काही लोक नवीन प्रॉपर्टी खरेदीकडे पाऊल टाकतील. कोणासोबत पार्टनरशिप करण्यापूर्वी सर्व गोष्टींचा विचार करा. महिलांना त्यांच्या व्यवसायात किंवा नोकरीत विशेष यश मिळेल. जर तुम्हाला ॲलर्जीचा त्रास असेल तर तुमच्या वस्तू कोणासोबत शेअर करू नका. लांब प्रवासाला जाण्यापूर्वी सर्व आवश्यक गोष्टी पॅक करून ठेवा. मकर रास. आज तुम्हाला एखादा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. आई तुमच्यासाठी आवडता पदार्थ बनवेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. कुटुंबात एखाद्या सदस्याच्या लग्नाची चर्चा सुरू असेल तर ती आज निश्चित होऊ शकते. जीवनसाथी तुमच्या विचारांना मान्यता देईल, पण एका मर्यादेपर्यंतच. सिंगल लोकांना एकटेपणा दूर करण्यासाठी मित्रांशी संपर्क ठेवावा. आज तुमचा शुभ अंक 9, शुभ रंग राखाडी. आज धनलाभाच्या बाबतीत दिवस उत्तम राहील. वीज संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळू शकतो. सरकारी कामांमध्ये काही लोकांचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल. नोकरी शोधणाऱ्यांना आज एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मदतीने रोजगार मिळू शकतो. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. प्रवासासाठी दिवस चांगला आहे, पण रेल्वे स्टेशनवर पैशांची देवाणघेवाण करू नका. कुंभरास. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. काही परिस्थितीत तुमच्या बाजूने आपोआप तयार होऊ शकतात. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. जीवनसाथीचे सहकार्य तुम्हाला खूप दिलासा देईल. प्रेम जीवन जगणाऱ्यांसाठी खूप दिवस चांगला आहे. आज तुमचा शुभ रंग आसमानी. आता शुभ अंक 9. आज तुम्हाला धार्मिक कार्यात दान करण्याची संधी मिळेल. व्यवसायात प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवा. राजकारणात विरोधक काही कट रचू शकतात, सावध राहा. रोजगाराच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना आज एखादी चांगली बातमी मिळेल. खाण्यात मीठ आणि साखरेचे प्रमाण संतुलित ठेवा, नाहीतर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. एखाद्या जवळच्या व्यक्तीला भेटण्यासाठी शहराबाहेर प्रवास करू शकता. मीन रास. आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्र राहील. इतरांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. विवाहित लोक एकमेकांना रोचक पद्धतीने समजून घेतील. प्रेम संबंधांमध्ये तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळतील. आज तुमचा शुभ अंक 5, शुभ रंग पांढरा. आज पैशांशी संबंधित कामांवर परिणाम होऊ शकतो. प्रॉपर्टीच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. थोडी प्रतीक्षा करा. सट्टेबाजी करणाऱ्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, सावध राहा. तुमच्या प्रामाणिकपणामुळे बॉस प्रभावित होतील. कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुळशीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रवासामुळे खर्च वाढू शकतो. तर आजचं राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची रास आणि आजचा अनुभवही शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रोजचं अचूक राशी भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.